अगं नीता बी खत इतकं महागा मोलाचं वाऱ्यात वात लावू नका, खाली कोरडच निघत आहे. अगं मी त्यांना सकाळपासून सांगते तरी बी ते ऐकतच नाहीत. तरी आणि एकदा त्यांना सांगून बघते. बघतीस पप्पा, अहो सर खाली कोरडच निघायला लागलाय आणि वरी वारं बी असं भाना भाना सुटलंय. आता तरी बंद करा ना हे लावायचं. अरे आता हात ती गिळ आहे आणि शेपटासाठी काय ठेवायचंय? सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्याने लावले, लावून काढायचं, आता नाही ठेवायचं. हे बघ, तक तक करू नको तू, खाली बस. हे बघ, ह्या वातावरणाहून मी तुला एक छान अशी गोष्ट सांगतो. एक गरीब कुटुंब असते आणि त्या कुटुंबामध्ये दोघं पती पत्नी आणि त्यांना 2 मुले असतात आणि दोन्ही मुलीचे लग्न झाले असतात. पण काय होतंय, बराच कालावधी गेल्याच्या नंतर ती पत्नी त्या पतीला म्हणती आपल्या मुली खुशाल आहेत का, सुख दुःखात कशात हे बघून या. मग काय होतंय, तो ग्रस्त पहिल्या सुरुवातीला जातो ते मोठ्या मुलीकडे जातो आणि मोठ्या मुलीकडे गेल्यावर चहा पाणी पाहुणचार जेवणं खावणं होते. मग बाप विचारतो मुलीला की मुली तुझं कसं काय चाललंय काय नाही. ती म्हणते बाबा माझं सगळं खुशाल आहे, सगळं मला भरपूर आहे. पण सगळे आता शेतीमधली पेरणी झाली आणि त्या पेरणीला पिकासाठी उगायसाठी जर 2 दिवसांमध्ये जर मला जर नाही पाऊस आला तर माझं सगळं पीक असं करपून जाईल किंवा सगळी माझी नाश मारते. त्यामुळं मला कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 दिवसाच्या आत मला पाऊस येणं गरजेचं आहे. मग तिथून तो ग्रस्त बारक्या मुलीकडे जातो आणि बारक्या मुलीकडे बी गेल्याच्या नंतर त्याचप्रमाणे त्याचं जेवण खाऊन होतं, काय चाललंय काय नाही खुशाली. बारकी मुलगी सांगते बा माझं सगळं बाबा सगळं मला भरपूर आहे, पण माझ्या मालकाने आत्ताच एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे आणि तो म्हणजे वीटभट्टीचा. आणि आता मी विटा पकायला टाकल्यात. पण आता हे आबाळाचं वातावरण आहे, जर 2 दिवस जर अजून नाही पाऊस आला तर माझ्या वीटभट्टी पकात्यान आणि माझा 2 रुपये फायदा होईल आणि त्याच्यावर माझा घर प्रपंच चाललं. मला कसल्याही हालतीमध्ये बाबा 2 दिवस पाऊस नाही पाहिजे. मग तो ग्रस्त तिथून घरी गेल्याच्या नंतर खिन्न असा बसतो. त्यावेळेस त्याची पत्नी विचारते, म्हणली तुम्ही मुलीकडे गेलात, कुणाचं खुशाल आहे कुणाचं काय, मला काय सांगितलं नाही. त्यावेळेस ते सांगतो काय सांगू म्हणला, मोठ्या मुलीला 2 दिवसात जर नाही पाऊस आला तर तिचं नुकसान होते आणि बारक्या मुलीला 2 दिवसात जर पाऊस आला तर तिचा फायदा होतो. म्हणजे एकीला पाऊस पाहिजे आणि एकीला नाही पाहिजे. त्यावेळेस ती त्याची पत्नी म्हणती आता ह्याच्यातून जो मार्ग काढतो त्याचं नाव काय, देव आहे. ह्याच्यातून मला काय सांगायचं होतं, करतो मग अन्यथा करतो, उत्पत्ती स्थिती आणि लय, जन्म देणारा सांभाळणारा आणि सहार करणारा हा देव आहे. आपलं फक्त कर्म करायचं काम आहे. आपण या काळ्या आईची वटी आता भरलेली, देवाची इच्छा आहे, येईल ना येईल. मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली ही गोष्ट एक कमेंट करून नक्की सांगा.